सर्वांना नमस्कार. CPR पुणे आणि MPA नाशिककडून आज मी सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे स्वागत करते. आजचा आपला विषय आहे वेबिनारचा आजचा आपला विषय आहे रोल ऑफ पोलीस इन हँडलिंग प्रॉपर्टी केसेस. आजचे आपले व्यक्ती आहेत मान्य श्री अभिषेक सासवडकर सर, सिव्हिल लॉयर आहेत पुण्यामध्ये. आजचा मी त्यांचा परिचय देऊ इच्छिते. सर 15 वर्षापासून लॉयरमध्ये काम करतात आहे. Implant with the following institute: the Bank of Maharashtra, the Punjab National Bank, the Indian Overseas Bank, Shriram Finance, Cosmos Cooperative Bank, Janata Sahkari Bank, MSRDC, खडकी कॉन्टोनमेंट बोर्ड, इंडियन रेल्वे ह्यामध्ये त्यांनी आपले कामकाज त्यांनी बघितलेले आहेत. त्याशिवाय त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्ट, डेबिट रिकव्हरी ट्रिब्युनल्स, कन्झ्युमर कोर्ट, फॅमिली कोर्ट अशा विविध ठिकाणी त्यांनी आपले कामकाज दिलेले आहेत. हा आपला विषय खूप महत्त्वाचा होता, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस सिव्हिल मॅटरमध्ये पोलिसांचा रोल काय असतो हा आपल्याला कधी कधी खूप कन्फ्युजिंग करणारा असतो. तर मी सरांनी माझा शॉर्ट टर्ममध्ये त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यांनी आपला हा लेक्चर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते तयार झाले. त्याबद्दल मी CPR पुणे आणि MPA नाशिककडून मी खूप खूप धन्यवाद मानते सर, आणि आपणास विनंती करते की आजचा आपला सेशन सुरू करावे. धन्यवाद सर. धन्यवाद वासनिक मॅडम. स्लाइड्स मी सुरू करू. इथे उपस्थित असलेल्या सर्व पोलीस मान्यवरांना माझे शतशः प्रणाम. आपण केलेल्या कामाची आणि कोरोनाच्या याच्यामध्ये आपले जे दगदग झालेली आहे त्या सर्वाची खूप खूप प्रशंसा करतो आम्ही. हा माझा परिचय. मी अभिषेक सासवडकर, पुण्यामध्ये सिव्हिल लॉयर आहे, जसं मॅडमने सांगितलं तसं. हे आमचं विजन आहे की आम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही झटतो. त्याच पद्धतीने आम्ही मी जसं मॅडमने सांगितलं 12 वर्ष प्रॅक्टिस करतोय, पण ही माझी तिसरी पिढी आहे वकिलीची. तर मी असं क्लेम करतो की आम्ही गेली 50 ते 70 वर्ष प्रॅक्टिस करतोय. ILS लॉ कॉलेजमध्ये मी टॉपर होतो आणि आपली लिगल फॉर्म मध्ये 10+ ॲडव्होकेट्स आहेत. तर आजचा जो विषय आहे तो जसं बऱ्याच वेळा हा विषय डिस्कस केला जातो की पोलीस ऑथॉरिटीज आणि सिव्हिल मॅटर्स यांचं कशा पद्धतीने सांगड घालता येईल, किंवा आपल्याला कुठले अधिकार आहेत किंवा कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो, त्याची दखल घेऊ शकतो, या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहोत. तर बघायला गेलं तर हा विषय जो डिस्कस करायचा आहे त्याचा स्कोप खूप मोठा आहे. याचं म्हणजे आपण जर का डिस्कस करायला गेलं तर याला कदाचित आताचा दिलेला वेळ थोडा अपुरा पडू शकतो, पण मी संक्षिप्त स्वरूपात थोडंसं याचा मांडायचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा सध्या सगळ्यात मेजर येणारा आपल्याला जर का प्रॉब्लेम आपण असं गृहीत धरलं तर ज्या बँक्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये एकच प्रॉपर्टी अनेक वेळा मॉर्गेज केल्याचे दिसून येते. म्हणजे काय होतं की आपण एखादं लोन घ्यायला गेलो, आता जवळ 10 बँकांच्या पॅनलवरती आहे, एखादी प्रॉपर्टी जर का आपण जर का सिक्युरिटी म्हणून दिली तर असं आढळून येतं की बऱ्याच वेळा काही फ्रॉड केसेसमध्ये ही एकच प्रॉपर्टी अनेक वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला गहाण ठेवलेली असते. आणि मग जेव्हा समजा याच्यामध्ये जर का मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाले तर साहजिकपणे ज्या काही ॲग्रीड बँका आहेत, म्हणजे समजा माझी जर का 4थी 5वी बँक असेल किंवा 7वी 8वी बँक असेल की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी मी लोन तर दिलेला आहे, कर्ज वितरण केलेलं आहे, पण मला आता ते रिकव्हर कसं करायचं हा एक मेजर इश्यू येतो. आणि त्यावेळेस बँक ऑथॉरिटीज किंवा त्या संदर्भामध्ये त्यांचे जे जामीनदार असतात, बऱ्याच वेळा लक्षात घ्या की याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळे जामीनदार घेतले जातात आणि या जामीनदारांची लायबिलिटी ही कायद्याच्या दृष्टीने जॉईंट अँड सेव्हरल ठेवण्यात आलेली आहे. जॉईंट अँड सेव्हरलचा अर्थ थोडक्यात आपल्याला समजावून सांगतो की समजा जर का एक बॉरोवर असेल, एक कर्जदार असेल आणि त्याचे 3 गॅरंटर्स म्हणजे 3 जामीनदार असतील, तर बँक त्या चौघांपैकी एकाकडनंही पूर्ण वसुलीचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत. म्हणजे समजा जर का एखाद्याचं कर्ज 50 लाख असेल तर त्यांच्या गॅरंटर्स कडनं पण ते 50 लाख वसूल करण्याचे अधिकार बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स यांना देण्यात कायद्याने आलेले आहेत.
मग साहजिकपणे अशा केसमध्ये गॅरेंटर्स जे असतात ते पोलीस ऑथॉरिटीजकडे अप्रोच होतात, किंवा याच्यावर जर मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाला असेल तर त्याच्यामध्ये शेवटचं जे साहजिकपणे माणूस त्यांनी पैसे दिलेले असतात पण त्यांना टायटल मिळत नाही. आता टायटल का नाही मिळत, तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जो एक स्पेसिफिक ऍक्ट आहे, तर त्याचा बेसिक कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट इज नो वन कॅन पास अ बेटर टायटल दॅन व्हॉट ही पजेस. याचाच अर्थ, जर का एखाद्या माणसाचं आधीच्या प्रॉपर्टी ओनरचं टायटल जर का डिस्प्युटेड असेल तर समोरच्याला प्रॉपर टायटल मिळत नाही. म्हणूनच या संदर्भामध्ये जे म्हणजे त्यांनी जर का अगदी ती प्रॉपर्टी आहे त्या किमतीला खरीदली असेल, एखाद्या प्रॉपर्टीची किंमत 1 करोड असेल आणि त्या प्रॉपर्टीचे त्यांनी 1 करोड जरी दिला असेल, पण आधीच्या ओनरचं जर का टायटल डिफेक्टिव्ह असेल तर त्याला टायटल, जो खरेदी करणार आहे त्याला टायटल मिळत नाही. म्हणून मग साहजिकपणे बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि गॅरेंटर्स हे काय करतात, हे पोलीस ऑथॉरिटीजकडे अप्रोच होतात. काय ग्रीव्हन्स घेऊन, तर आमच्या विरुद्ध फ्रॉड झालेला आहे. आता ह्या केसमध्ये पोलीस ऑथॉरिटीज आणि आपले काय कर्तव्य राहील, तर पहिल्यांदा एक आपल्याला समजून घ्यावं लागेल की जेव्हा एखादी बँकेला एखादं लोन दिलं जातं त्यावेळेस त्याची काय प्रोसिजर आहे. पहिल्यांदा म्हणजे असंच कुठल्याही माणसाला लोन दिलं नाही जाऊ शकत. लोन दिलं जात असताना पहिल्यांदा त्यांचं केवायसी बघितलं जातं. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. त्याचं पॅन कार्ड आहे ते सगळं बघितलं जातं. त्याचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स बघितले जातात. प्रॉपर्टीच्या प्रत्येक बँकांची एक पॉलिसी आहे. माझी जर का प्रॉपर्टीची किंमत 1 करोड असेल तर मला 1 करोडचं कर्ज नाही मिळत. काही बँका 80% देतात, काही बँका 85% देतात. मॅक्झिमम बँका जे देतात ते 90 पर्यंत देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पूर्ण लोन मला कधीच मिळत नाही. त्यामुळे जेव्हा मी अर्धा माझा काही हिस्सा भरला, माझे जर 10 लाख मी भरले, माझे 15 लाख 20 लाख भरले, तरच बँका ते डॉक्युमेंट पहिल्यांदा त्यांच्याकडे ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट. दुसरं, बँकांचं जेव्हा आपण हे नो युअर कस्टमर आपण त्यांच्याकडे हे सगळे केवायसी डॉक्युमेंट्स दिले जातात, बँकांकडे एक सॉफ्टवेअर आहे, बँकांकडे एक सिस्टीम आहे, त्याचा विषय असं नाव आहे सिबिल. माझं जर नाव जर का सिबिल रेकॉर्डला अभिषेक अजय सासवडकर असं टाकण्यात आलं तर मी कुठल्या कुठल्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहेत, कारण आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जॉईन केलेले, कुठल्या कुठल्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहेत, ह्या त्या कर्जदाराला जामीनदार राहिलो आहे का नाही हे सुद्धा सिबिल रेकॉर्ड वरनं कळतं. त्यामुळे जर का आधीचे लोन असतील तर सिबिल रेकॉर्ड्स वरनं हे कळणं अतिशय सोपं जाणार आहे. तिसरी गोष्ट, बँका काय करतात, आमच्यासारख्या ऍडव्होकेट्स कडनं सर्च रिपोर्ट घेतात. आता आम्ही जेव्हा सर्च रिपोर्ट घेतो त्यावेळेस आता जे काही पुण्यामधले असतील किंवा बाहेर असतील, तर आता प्रत्येक तालुका निहाय हा सर्च रिपोर्ट घेतला जातो. जसं पुण्यामध्ये हा तालुका आहे, मुळशी आहे, भोर आहे, तर प्रत्येक जो काय सब रजिस्ट्रार ऑफिस आहे हे तालुका निहाय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे सर्च रिपोर्ट घेतले जातात. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं 2002 पासनं सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचे ऑनलाईन प्रणालीमध्ये हे डॉक्युमेंट्स रिफ्लेक्ट होतात. त्याचाच अर्थ ऑनलाईन सर्च घेतला जातो. तुम्ही जेव्हा प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन टाकलं जातं त्यावेळेस त्याचा ऑनलाईन सर्च घेतला जातो आणि ऑनलाईन त्याच्या एंट्रीज दिसतात. पण ह्याला सुद्धा एक स्वरूपाचा रेस्ट्रिक्शन आहे. सगळ्या एंट्री दुर्दैवाने दिसत नाहीत. काही एंट्रीज दिसतात, काही एंट्रीज नाही दिसत. याच्या मागचं काही एक कारण असं आहे की काही डेटा फीड होतो, काही डेटा फीड, आणि जसं प्रत्येक टेक्नॉलॉजीला जे काही त्याचे कर्स आहेत त्याच पद्धतीने याचे काही रेकॉर्ड्स दिसतात, काही रेकॉर्ड्स दिसत नाहीत. या व्यतिरिक्त बँक व्हॅल्युएशन रिपोर्ट घेते. व्हॅल्युअरची लोक इकडे जाऊन हा रिपोर्ट घेतात. हे मी आपल्याला का सांगतोय, तर हे जेव्हा आपल्याकडे कर्ज म्हणजे कुठल्याही अशा स्वरूपाची फ्रॉड केस येते त्यावेळेस हे जे डॉक्युमेंट्स आहेत, केवायसी, सिबिल रिपोर्ट, सर्च रिपोर्ट आणि व्हॅल्युएशन रिपोर्ट, ह्याचे हे डॉक्युमेंट्स आपण आपल्याकडे घेणं अभिप्रेत आहे, याची झेरॉक्स घेणं अभिप्रेत आहे, कारण तरच आपल्याला हा फ्रॉड झालेला आहे का नाही त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येतं. या व्यतिरिक्त आपण
प्री डिस्बर्समेंट आणि पोस्ट डिस्बर्समेंट असे बँकांचे व्हिजिट रिपोर्ट असतात. म्हणजेच एखाद्या माणसाला कर्ज देण्यासाठी जेव्हा त्याचा कर्ज अर्ज येतो त्यावेळेस बँकेचे जे काही ऑफिसर्स आहेत, प्रत्येक बँकेला वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत, क्लर्क्स आहेत, पासिंग ऑफिसर आहेत, असिस्टंट मॅनेजर आहेत, ब्रांच मॅनेजर आहेत, यांच्यापैकी ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे ते लोक जाऊन प्री व्हिजिट रिपोर्ट घेतात. प्री व्हिजिट आणि पोस्ट व्हिजिट रिपोर्ट आपण आपल्याकडे घेणं गरजेचं आहे. आणि हे का गरजेचं आहे हे मी आपल्याला अतिशय ओपनली सांगू इच्छितो. कारण जर का फ्रॉड झाला असेल तर आयदर तो बँकेच्या कोल्युजन म्हणजे एखादा बँकेचा ऑफिसर त्याच्यामध्ये कोल्युजन मध्ये असेल किंवा नसेल हे आपल्याला ह्या डॉक्युमेंटेशन वरनं क्लिअर करणार आहे. बऱ्याच बँका या जेन्युइन असतात की ज्यांच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं कोल्युजन न करता आणि कुठल्याही स्वरूपाचं हे न करता या सगळ्या प्रोसिजर फॉलो केल्या जातात आणि मग ते ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा त्यांच्याच ताब्यात असतात. पण हल्ली बऱ्याच वेळा एक्स्ट्रा झेरॉक्स काढायचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि मग हे कर्ज घेतले जातात. सिबिल रेकॉर्ड्सवर ते मॅनेज केले जातात, सिबिल रेकॉर्ड्स दाखवले जात नाहीत. तर ह्याच्यामध्ये बँकेच्या ऑफिसरचा काय रोल आहे हा फ्रॉड प्रूव्ह करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी हा महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आणि जेव्हा आपल्याकडे अशा स्वरूपाची कुठलीही केस येईल त्यावेळेस हे जे नमूद केलेले डॉक्युमेंट्स आहेत हे आपण जर ऑन रेकॉर्ड घेतले तर हा फ्रॉड झालेला आहे का नाही किंवा या फ्रॉड मध्ये कोण सहभागी आहे किंवा ह्याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाचं मोडस ऑपरंडी वापरली गेलेली आहे असं आपल्या निदर्शनास यायला सोपं जातं. कारण हल्ली असं बऱ्याच वेळा केसेसमध्ये येतं की 25 फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सना एकच प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली असते. साहजिकपणे तो फ्रॉड खूप मोठा 10-15 कोटीच्या घरात जातो आणि मग तिथे आपल्या या अडचणी सुरू होतात. दुसरं फ्रॉडचं ह्याच्या पद्धतीने होऊ शकतं की त्याच्यामध्ये बँकेचे लोन डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट केले जातात. आता हे जेव्हा तुमचं सगळं हे क्लिअर झालं, तुमचा सिबिल रेकॉर्ड व्यवस्थित असेल, तुमचे प्री एक्झिस्टिंग किंवा पोस्ट एक्झिस्टिंग सर्च आणि व्हॅल्युएशन रिपोर्ट हे सगळं तुमचा व्यवस्थित जर का आलं तर तुमचे लोन डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट केले जातात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असा अनुभव येतो आहे की लोन डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट करताना खोट्या सह्या केल्या जातात गॅरेंटरच्या वतीने किंवा कोणाच्या तरी इतर वतीने खोट्या सह्या केल्या जातात. म्हणजे बायकोच्या बऱ्याच वेळा खोट्या सह्या त्या लोन डॉक्युमेंट्स वरती घेण्याचं प्रमाण असतं. आता याच्यामध्ये सुद्धा दोन विषय आहेत. आयदर दिस कॅन बी डन इन कोल्युजन विथ द बँक ऑफिसर्स ऑर इट कॅन बी डन विदाउट कोल्युजन ऑफ द बँक ऑफिसर्स. आता कोल्युजन असेल तर साहजिकपणे बँक ऑफिसर जे याच्यात अगदी दिसत आहे, प्रथमदर्शनी दिसत आहे की चुकीचं वागलंय तर ते तर फ्रॉड मध्ये सहभागी आहेतच. पण बऱ्याच वेळा कसं असतं बँकांची जी पद्धत आहे अनेक वर्षाचं बँकिंग असं म्हणजे काही ज्या कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं जर 40-40, 50-50 वर्षाचं बँकिंग असतं. सीसी लिमिट असतं. बँकांचे दोन प्रकार आहेत, सीसी लिमिट, टर्म लोन, बिल डिस्काउंटिंग फॅसिलिटी. तर ते दरवर्षी रिन्यू होतं. त्यामुळे 50 वर्ष जर का बँकिंग असेल तर 50 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट केले जातात. तर स्वाभाविकपणे बँकांच्या ऑफिसर्सचे आणि त्या कर्जदाराचे एवढे चांगले संबंध येतात की ते बऱ्याच वेळा लोन डॉक्युमेंट्स ते म्हणतात की आम्ही सह्या करून आणतो, आमच्या घरच्यांना आता काही येणं शक्य नाही. त्या केसमध्ये काय होतं की मग लोन डॉक्युमेंट्स वरती कोणी नाहीये तर त्यांच्या सह्या केल्या जातात. आणि जसं मी म्हणलं की याच्यामध्ये हा सेक्शन 468 जो आहे आयपीसीचा हे फोर्जरी म्हणून केलं जातं. त्यामुळे हे आपल्याला खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, लोन डॉक्युमेंट्स. आणि हे जे काही मी वरती नमूद केलेले डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला ह्या बँकमध्ये फ्रॉड झाला आहे का नाही किंवा ह्या कर्ज वितरणामध्ये फ्रॉड झाला आहे का नाही. बरं, फ्रॉड जर का झाला असेल तर आपल्याला मी वेगळं सांगायची गरज नाही, आपण त्यामध्ये सगळे निष्णात आहात. 420, 419 या पद्धतीने कशा पद्धतीने आपण तो फ्रॉड प्रूव्ह करू आणि काय पद्धतीने याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो हे नक्कीच आपल्याला माझ्यापेक्षा जास्ती कळेल. पण हे डॉक्युमेंट्स हे आपल्याला फ्रॉड प्रूव्ह करण्यासाठी अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आणि त्याच पद्धतीने हा आपल्याला हा फ्रॉडचा इथे विषय क्लिअर होऊन जातो. तसंच पोलिसांचा आपल्या जे पोलीस ऑथॉरिटीज आहेत यांचा रिकव्हरी पेंडन्सी मध्ये सुद्धा काही रोल येऊ शकतो. इन रिस्पेक्ट एखादी प्रॉपर्टी या प्रत्येकाचे म्हणजे जेव्हा आता मी जर याबद्दल सांगायला गेलो ना तर नुसतं एक ऍक्ट नसतो याच्यामध्ये. जर का आता बँकचं कर्ज वितरण धरलं गेलं
तर बँकेच्या कर्ज वितरणामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहेत, मॉर्गेज डीड्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहेत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 आहे, सिक्युरायझेशन ऍक्ट आहे, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट आहे. असे जर मी ऍक्टचं नाव घ्यायला गेलो तर कदाचित आताचा वेळ पूर्ण नाही, एवढ्या स्वरूपाचे ऍक्ट याच्यामध्ये आहेत. तर ह्याच्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीजच्या वेळेस आपल्याला वेगवेगळे हे कॉम्पिटंट कोर्टाने जर का दिले तर पोलीस ऑथॉरिटी काम करू शकते. आणि हा झाला बँकेच्या फ्रॉडच्या संदर्भातला विषय. जर का बँकेच्याकडे मल्टिपल प्रॉपर्टी मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाले असतील मॉर्गेजच्या संदर्भामध्ये, तर हा आपल्याला विषय आपण ध्यानात घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, सध्या एक खूप प्रमाण वाढलं आहे आणि कदाचित येत्या काही कालावधीमध्ये म्हणजे आता पॅन्डेमिकच्या सिच्युएशन नंतर ह्या ज्या केसेस आहेत याचं प्रमाण खूप वाढणार आहे, म्हणजे सिक्युरायझेशन ऍक्ट. आता याचं पूर्ण ऍक्टचं नाव आहे सिक्युरायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऍसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट. आपल्याला एक नमूद करू इच्छितो की आपल्या भारतीय कायद्यानुसार हा खूप स्पेसिफिक ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये सिक्युर्ड प्रॉपर्टी, आता सिक्युर्ड प्रॉपर्टीमध्ये दोन भाग आहेत. एक इमूवेबल प्रॉपर्टी, स्थावर मालमत्ता, आणि जंगम मालमत्ता. स्थावर मालमत्तामध्ये जे शॉप, लँड, एनए लँड, फ्लॅट हे सगळं स्थावर मालमत्तेमध्ये. जंगम मालमत्तेमध्ये जे काही त्यांच्या मशिनरीज आहेत या पण येतील. तर जर का यामध्ये कुठल्याही बँकेला सरांकडे काही कनेक्टिव्हिटी इश्यू झालेला आहे. 2 मिनिटात सर परत रिजॉईन करतात आहे. त्या पिरियडमध्ये मी आपल्याला काही सांगू इच्छिते की मी चॅटबॉक्स चेक करते आहे. ते चॅटबॉक्समध्ये आपल्याला जय हिंद, गुड मॉर्निंग किंवा आपले संबंधित नाव वगैरे तुम्ही सेंड करताय. कृपया करून ते टाकू नका. विषयाच्या संदर्भात जो आपल्याला प्रश्न असतील ते तुम्ही त्यामध्ये शेअर केले तर ते आम्हाला रीड करायला आणि समोर ते फॉरवर्ड करायला सुद्धा खूप सोयीस्कर होतं. तर विनंती आहे विषयाच्या संदर्भातच तुम्ही मेसेजेस तिथे टाका. परत अजून एक दुसरी एक विनंती आहे की ज्या व्यक्तींना, ज्या आपले अधिकारी किंवा अंमलदार यांना हे मेसेजेस प्राप्त होत नाही वेबिनारचे, त्यांनी सर्वांनी आपले नाव आणि आपला ID हा मला व्हॉट्सअपला सेंड करा. मी आपल्याला ग्रुपमध्ये ऍड करते जेणेकरून येणारे सर्व वेबिनार आपण तिथे पाहू शकता. जॉईन झाले तर परत काही लोक आपले नाव टाकतात आहे. विनंती आहे की तुम्ही ते नाव टाकू नका. विषयाच्या संदर्भात असेल ते प्रश्न आपण तिथे टाका. परत अजून एक गोष्ट सांगायची होती की आपण ज्या विषयावर हे एक्झाम घेत असतो त्या एक्झाम सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होत नाही. तर ते सुद्धा ज्या व्यक्तींना आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त झालेलं नाही त्यांनी आपले मेल ID मला व्हॉट्सअपला सेंड केलं तर ते मी चेक करून आपल्याला ती सर्टिफिकेट प्राप्त करून देऊ शकते. सर आपल्याला जॉईन करतात आहे. रवी मोरे सर आपण प्रश्न विचारताय की ID कोणता हा प्रश्न मला नाही कळलाय. तर प्लीज मला थोडं व्हॉट्सअपला तुम्ही सांगा जेणेकरून मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते.
माझा नंबर तुम्हाला जो मेसेजेस असतो त्यामध्ये तुम्हाला माझा नंबर मिळेलच. परत मी आपला माझा नंबर शेअर करते. 8888291280 8888291280 हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. तर ज्या व्यक्तींना मला आपल्याला ह्या वेबिनार ग्रुपला जॉईन करायचं असेल त्यांनी मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर आपला आय कार्ड याची एक प्रत पाठवली तर मी त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करून घेणार. थँक्यू. गंगाधर गीते सरांनी प्रश्न विचारले की वेबिनार बघण्याची काय व्यवस्था आहे का. तर या अगोदर सुद्धा मी आपल्याला माहिती दिली होती की वेबिनार या अगोदर जेवढे आपले वेबिनार झाले, आजचा आपला वेबिनार आहे 76 नंबरचा. तर ह्याच अगोदरचे जेवढे वेबिनार आहे तुम्हाला एमपीएच्या ई अकॅडमी पोर्टलवर आपल्याला आजपर्यंत झालेले सर्व वेबिनार आपण तिथे बघू शकता. नंबर मी ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, राजेश जोशी सर. परत मी तुम्हाला सांगते 8888291280. नाही, आपल्याकडून प्रॉब्लेम त्यांच्याकडे. दोन मिनिटात सर परत जॉईन करतातच आहेत. ओके सर, आवाज येतोय? तुम्हाला येतो एकदम. ओके, कॅन यू स्टार्ट सर? ओके, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. मी माझं कुठपर्यंत मी ऑनलाईन होतो त्यापासून सुरू करतो. तर सेक्शन 14 तर आता हा सिक्युरायझेशन ऍक्ट जो आहे हा भारतीय कायद्यानुसार स्पेसिफिक ऍक्ट दिलेला आहे रिगार्डिंग जी सिक्युअर्ड प्रॉपर्टी आहे त्या सिक्युअर्ड प्रॉपर्टीच्या वसुलीसाठी ऍक्शन घेण्यासाठी. आता याच्यामध्ये सेक्शन 13 हा सिक्युरायझेशन ऍक्ट अंतर्गत नोटीस पाठवण्यात येते की बुवा ही प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला गहाण ठेवलेली आहे आणि याचा ताबा आता तुम्ही आमच्याकडे द्या. जर कर्जदाराने ताबा दिला तर आपल्या पोलीस ऑथॉरिटीजकडे कुठल्याही प्रकारे हे मॅटर येत नाही. पण जर कर्जदाराने ताबा नाही दिला तर बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट सेक्शन 14 खाली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अर्थात कलेक्टरकडे जातात आणि त्यांच्याकडे एका स्वरूपात करतात. तिथे प्रॉपर त्याचं हिअरिंग होतं, त्याचं मॅटर चालवलं जातं आणि मॅटर चालवल्यानंतर याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सेक्शन 14 प्रमाणे ऑथॉरिटीजला डायरेक्शन देतात की तुम्ही यावरती कारवाई करा. आणि जे काही ताब्या घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहे तर लोकल पोलीस स्टेशन ज्या अंतर्गत ती प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे त्यामध्ये त्यांना पोलीस प्रोटेक्शन आपण द्यावं लागतं आणि हे ऍज पर आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या अधिकार किंवा त्यांच्या ऑर्डर अंडर करावं लागतं. आता हा झाला बँकेचा एक सेक्शन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला या संदर्भामध्ये
विचारणा केली जाते आणि आपल्याला प्रॉब्लेम्स येतात की आपण सिव्हिल केसेसमध्ये ऍक्शन घेऊ शकतो का. तर भारतीय संविधानानुसार सिव्हिल आणि क्रिमिनल याचं एक्सक्लुझिव्ह वेगळं बायफर्केशन केलेलं आहे. याचाच अर्थ जर आपल्याला थोडक्यात स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर सिव्हिल मॅटर्स मध्ये जे सिव्हिल डिस्प्यूट्स आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड टायटलच्या संदर्भातले डिस्प्यूट्स आहेत, त्याच्यामध्ये ऍज अ पोलीस ऑथॉरिटी स्वरूपाचं डिसिजन देऊ शकत नाही, कारण तो डिसिजन देण्याचा अधिकार हा एक्सक्लुझिव्हली कॉम्पिटंट कोर्टाकडे दिलेला आहे. आता कॉम्पिटंट कोर्ट याचा अर्थ काय, तो कॉम्पिटंट कोर्ट याचा अर्थ की वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे आता काही याच्यामध्ये सिव्हिल कोर्ट आहेत, काही ठिकाणी मध्ये काय बँका असतील तर त्यांचे वेगवेगळे फोरम्स आहेत. त्यामुळे आपण त्यामध्ये हस्तक्षेप कुठल्याही स्वरूपाने करू शकत नाही. फक्त जर का सामाजिक अशांतता निर्माण होणार असेल किंवा त्या संदर्भामध्ये कुठल्याही स्वरूपाचा जर का प्रॉब्लेम येणार असेल, लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भामध्ये कुठलाही जर का विषय होत असेल रिगार्डिंग दॅट सिव्हिल डिस्प्यूट, तर त्या आपण आपल्याला जे काही क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि IPC यांच्या अंतर्गत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ते निर्णय घ्यावा लागतो. सो जसं पोलीसचं रिस्पॉन्सिबल पोलिसिंग आपण जेव्हा म्हणतो तर हे कायद्याने दिलेलं, म्हणजे एका केस लॉ, सुप्रीम कोर्टाच्या एका केस लॉ मध्ये मेन्शन केलेलं आहे की police typically are responsible for the maintaining public order, safety, enforcing law and preventing, detecting, investigation criminal activities. हे एका सुप्रीम कोर्टाने थोडक्यात जेव्हा आपल्याला डिसिजन द्यायचा होता की सिव्हिल आणि क्रिमिनल मध्ये फरक काय, त्यावेळी एका सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये हे म्हणले. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला महत्वाचा विषय येतो की आपण जर का एखादं मल्टिपल लिटिगेशन झालेलं असेल तर मल्टिपल लिटिगेशन करत असताना, म्हणजे आता मी परत हे सांगतो, पोलिसिंगचा अर्थ इथे समजावून सांगितलं. मल्टिपल लिटिगेशन करत असताना त्याच्यामध्ये काय होईल, समजा आपल्याकडे एखादा माणूस आलाच आणि म्हणला की नाही माझं हे सिव्हिल डिस्प्यूट्स आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कोण कोण येऊ शकतं, मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये येणारे मॅटर्स जे असतात ते जर का शेजारच्या एन्क्रोचमेंट असेल किंवा भाऊबंदकी असेल किंवा नवरा बायकोचे सुद्धा हल्ली याच्यामध्ये आताच मागच्याच आठवड्यामध्ये एक सिव्हिल केस मध्ये असं झालेलं आहे की त्याच्यामध्ये क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली. तर ती क्रिमिनल ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्वायरी करताना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी सगळ्या पार्टीजना समन्स काढायचं. समन्स काढल्यावरती त्यांना तुम्हाला ते तुम्ही त्याच्यामध्ये टायटलचे डिस्प्यूट नाही देऊ शकत, फक्त त्यांना त्याच्यामध्ये समन्स काढून तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं असामाजिक शांतता भंग करू शकत नाही. पहिला हा विषय करावा लागेल आणि त्यांना तुम्हाला योग्य त्या कोर्टाकडे जावं लागेल, हे तुम्हाला इन्स्ट्रक्ट करावं लागेल. त्याच्याच पद्धतीने जर का याच्यामध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न नेहमी येतो, लँड ग्रॅबिंग, म्हणजे बराच याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग ऍक्टिव्हिटीज असतात की बाबा माझा ताबा, मी कोणीतरी येऊन ताबा घेतला, तर त्याच्यामध्ये आपण याचं एक सुपिरियर ऑफिसर्सना आपल्याला कंडक्ट करावा लागेल, मेन्शन करावं लागेल विदाउट एनी डिले. याच्या स्वरूपाची कंप्लेंट आपल्याकडे आलेली आहे आणि अ सेपरेट फाईल शुड बी मेंटेन. हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या काही गाईडलाईन्स आहेत, या सुप्रीम कोर्टाने दिलेले काही मेन्शन केलेले आहेत की अ सेपरेट फाईल मेंटेन करावे, ज्याच्यामध्ये मेजर लँड डिस्प्यूट्स हे आपण का करावं, तर परत म्हणलं की लॉ अँड ऑर्डर एन्फोर्स करणं आणि त्याच्यामध्ये सामाजिक शांतता मेंटेन करणं हा आपली जबाबदारी असल्यामुळे आपले सेपरेट मेन्शन ठेवावं लागेल. आणि त्याच्यामध्ये जे हॅबिच्युअल लँड ग्रॅबर्स आहेत, सेक्शन 110 CRPC आपल्याला अधिकार देतो की हॅबिच्युअल लँड ग्रॅबर्स जे आहेत त्यांची आपण एक वेगळी फाईल मेंटेन आणि आपल्याला माहिती असतं की ह्या कुठल्या स्वरूपाचं आपण याच्यामध्ये काय करू शकतो, काय कारवाई करू शकतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, जसे सेक्शन 447 आहे, 727 आहे, तर 145 आहे. थोडक्यात म्हणजे काय, तर एखाद्याचं पोझिशन आहे, तर पोझिशन 145 प्रमाणे CRPC डिसाइड होतं. त्याच्यामध्ये काय म्हणलं 145 CRPC, मॅजिस्ट्रेट विल डिसाइड ऍक्च्युअल पोझिशन. मॅजिस्ट्रेट कडे अधिकार दिलेले आहेत, आपण मॅजिस्ट्रेटच्या अंडर काम करणारे आहोत. त्याच्यानंतर क्रिमिनल ट्रेसपास आहे 447, क्रिमिनल मिस्चिफ 427 येऊ शकतं,
इंटिमिडेट करणं, बुवा आता मी तुमच्या प्रॉपर्टीवर कब्जाच करून टाकतो, असं क्रिमिनल इंटिमिडेशन असेल तर ह्या स्वरूपाचं 506 आहे. त्याच्यानंतर फोर्जरी आहे, 468 आहे, 471 आहे, इलेक्ट्रॉनिक यूज फ्रॉडुलंट हे आहे. तर हे कदाचित मी म्हणलं त्या पद्धतीने की हे जे काही आयपीसी आणि सीआरपीसीचे हे जे काही क्रिमिनल रिलेटेड सेक्शन्स आहेत ते आपल्याला मुखोद्गत असतील, पण याच्यामध्ये योग्य त्या पद्धती, परत सांगतो एकदा, आपण टायटल संदर्भात डिसिजन घेऊ नाही शकत. ते मी आता विस्तृतपणे माझ्या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये मांडतोच आहे की आपण कुठे कुठे हे करू शकतो. तर पहिल्यांदा काय येतं तर मल्टिपल सेल डीड्स. एकच प्रॉपर्टी मला पण विकलेली आहे, अ ला विकलेली आहे, ब ला विकलेली आहे, क ला विकलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय मेन्शन केलंय कोर्टाने, तर लीगल, आता मी नेहमी म्हणतो ना, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कोर्टाने जेव्हा म्हणतो त्यावेळी आपला भारतीय कायद्यानुसार वेगवेगळे भाग आहेत बरं का. म्हणजे पहिला आपल्याकडे लिटिगेशन आहे, नंतर आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन आहे आणि मग एक्झिक्युशन आहे. आपण सगळे लिटिगेशन म्हणजे जे काही कायदे बनवणारे लोक आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजे जे काही ऑथॉरिटीज आहेत, कलेक्टर वगैरे, हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात आणि आपण एक्झिक्युशन मध्ये येतो. त्यामुळे एक्झिक्युशन वाल्यांना हे इंटरप्रिटेशन सगळं ज्युडिशियरी कडनं येतं. त्यामुळे याच्यामध्ये जर मल्टिपल सेल डीड्स असतील तर पहिल्यांदा ना नेहमी याच्यामध्ये मी डोंट्स आणि डूज मेन्शन केले बरं का. तर डोंट्स काय माहितीये का, तर नो प्रोटेक्शन शुड बी गिवन टू न्यू क्लेमंट्स अनलेस कोर्ट गिव्ह स्पेसिफिक डायरेक्शन. एक माणूस आलेला आहे, त्याच्याकडे तो म्हणतोय की या माणसाने माझ्याकडे यांनी माझ्याकडे माझं जागा बळकावली आणि हा पोझिशन घेऊन बसलेला आहे, तर त्याला आपण पोझिशन मिळवून देण्यासाठी काम करू शकत नाही. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा स्पेसिफिक लॉ आहे की पोझिशन इज टू बी डिसाइडेड ऑन द मेरिट्स, आणि जोपर्यंत मेरिट्सवर पोझिशन होत नाही डिसाइड, तोपर्यंत आहे जो फॅक्च्युअल पोझिशन आहे, ऍक्च्युअल पोझिशन, फिजिकल पोझिशन आहे, त्यांना आपण हलवू शकत नाही. तर हा पण हे पहिलं करावं लागेल. तर नो प्रोटेक्शन शुड बी गिवन टू न्यू क्लेमंट. डूज काय करावं लागेल आपल्याला, तर सेक्शन याच्या 91 पद्धतीने आपण सीआरपीसीचं हे करावं लागेल की नोटिसा काढाव्या लागतील. नोटिसा काढत असताना आपल्याला राईटफुल ओनर कोण आहे याचा निर्णय आपण घेऊ शकत नाही, पण त्यासाठी जी योग्य ती माहिती लागणारी आहे ती आपण करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांना इन्स्ट्रक्ट करू शकतो की ते कॉम्पिटंट कोर्टाकडे जा. सबसिक्वेंट परचेसर जो आहे तो जर का आपण आपल्याकडे आला की बाबा मी याच्याकडनं खरेदी केलंय पण मला याच्याकडनं मिळालेलं नाहीये, तर त्या केसमध्ये आपल्याला त्यांना एवढंच सांगावं लागणार आहे की तुम्ही योग्य त्या कोर्टाकडे अप्रोच व्हा. आर टू बी डिसाइडेड बाय सिव्हिल कोर्ट्स. दिवाणी न्यायालयाकडे टायटल डिस्प्यूट करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र कोर्टाचे काही स्पेसिफिक केस लॉज आहेत, ते आता मी इथे मेन्शन नाही करत कारण खूप वेळ जाऊ शकतो त्यामध्ये, पण केस लॉज आहेत की सिव्हिल ऑथॉरिटीजने टायटल डिस्प्यूट मध्ये येऊ नये, पोलीस ऑथॉरिटीजने. आता आपल्याला जर का असं दिसलं की देर इज अ डिस्टर्बन्स ऑफ पोझेशन, मी परत सांगतो, डिस्टर्बन्स ऑफ पोझेशन, मेरिट्स किंवा डिमेरिट्स वरती आपण जाऊ शकत नाही की माझं पोझिशन बरोबर आहे, माझं पोझिशन बरोबर आहे का नाही हे जाऊ शकत नाही. मी परत हे करतो एकदा. माझा आवाज येत असेल तर मला फक्त चॅट बार मध्ये मेन्शन करा की आवाज येतोय. माझ्याकडे सिग्नल व्यवस्थित दाखवतात. नाही सर, आवाज येतोय, क्लिअर आवाज. ओके ओके, कंटिन्यू. ठीक आहे, थँक्यू. तर आता याच्यामध्ये जर का एखादा ऑक्युपंट इलिगल आहे तर कोर्टाच्या डायरेक्शन्सनी आणि कोर्टाच्या ऑर्डरनीच आपण त्यांना हलवू शकतो. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही स्वरूपाने विदाउट कोर्टाच्या आणि कोर्टाच्या आधी कोर्टाची ऑर्डर जी आपल्याला प्रॉपर फोरम कडनं येत असेल, बेलीफ कडनं असेल, कोणी इंडिव्हिज्युअल माणूस कोर्टाची ऑर्डर घेऊन आला आणि हे बघा माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे आणि तुम्ही याच्यावर कारवाई करा, आपण करू शकत नाही. कारण मध्ये काही केसेसमध्ये
कोर्टाच्या फोर्ज ऑर्डर सुद्धा देण्याचं प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये आपण काळजी ती घ्यायची आहे. पोलीस शुड नॉट एविक्ट द सबसिक्वेंट पर्चेसर इफ इज इन पोझिशन. कारण जर का पुढचा पर्चेसर जो नंतर आलेला, मी थोडक्यात का मेन्शन करतोय, प्रिव्हियंट और सबसिक्वेंट पोझिशन ज्याच्याकडे आहे, पर्चेसर आहे, कोणाचंही पोझिशन आपण करत नाही अनलेस अँड अंटिल इट इज ऑर्डर्ड बाय द कोर्ट. एवढंच लक्षात ठेवा की सबसिक्वेंट असू दे, प्रिव्हियस असू दे किंवा कुठलेही असू दे, पोझिशन काढण्याचे अधिकार कोर्टाच्या ऑर्डर असतील तर आपण 100% करू शकतो त्याच्यामध्ये. आणि मग जसं म्हणलं की सेक्शन 145, मॅजिस्ट्रेट डिसाइड हु इज इन ऍक्च्युअल पोझिशन अपॉन द मेरिट्स. स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे ही की मॅजिस्ट्रेटला ही सेक्शन 145 प्रमाणे मेरिट्स ऍक्च्युअल पोझिशन कोण आहे हे बसावं लागतं. आणि इफ सिव्हिल लिटिगेशन्स आर पेंडिंग इन अ कोर्ट, प्रोटेक्शन शुड बी गिव्हन ऑन द स्पेसिफिक डायरेक्शन्स. म्हणजे कोर्टात मॅटर सुरू आहे, गेली 20 वर्ष मॅटर सुरू आहे आणि आम्हाला निकाल आलेला नाहीये आणि स्वरूपाचा आम्हाला हे होतंय की अरे 20 वर्ष झाले आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आलो. आपण काही करू शकत नाही. जर का त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल तर आपण कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे वागावं लागेल. आता त्याच्या पुढचा भाग जो येतो की डिस्प्यूट रिगार्डिंग द बाउंड्रीज ऑफ ऍग्रिकल्चर लँड. म्हणजे हे झालं आता फ्लॅट, शॉप किंवा एनए प्रॉपर्टीज. ह्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये शहरी आणि आपण असं धरू ग्रामीण विभाग, जसं मॅडमने मला स्पेसिफिक सांगितलं की आपल्याकडे सर्व प्रकारचे आता इथे आहेत. तर जर आपल्याकडे ऍग्रिकल्चर लँड किंवा फ्लॅट्स, नॉन ऍग्रिकल्चर लँड या संदर्भामध्ये जर का कुठलाही डिस्प्यूट असेल तर पहिलं डोंट काय आहे, मी परत एकदा सांगतो. मी हे बऱ्याच वेळा मेन्शन केलेलं आहे कारण यामध्ये ना आपल्याला ही मेजर अडचण आपल्याला येते की कोणाला प्रोटेक्शन द्यायचं. तर जो ऍक्च्युअल आता ज्याच्याकडे पोझिशन आहे त्याचं पोझिशन आपण हलवू शकत नाही. नो प्रोटेक्शन गिव्हन टू द न्यू क्लेमंट्स. माझ्याकडे डॉक्युमेंट घेऊन आलोय म्हणून मी घेऊन आलोय असं आपण नाही करू शकत. दुसरी गोष्ट आपण काय सांगायला येतात माहितीये का, किंवा हे बघा आम्ही प्रायव्हेट सर्वे केला, प्रायव्हेट सर्वे केल्यामुळे आम्हाला असं दिसलं की हा माझ्याकडे हा असा माझ्या ताब्यात माझ्या 1 एकर माझ्यामध्ये आलेला आहे. प्रायव्हेट सर्वे हॅव नो लीगल सँटिटी. प्रायव्हेट सर्वे शून्य अधिकार आहे. गव्हर्नमेंट सर्वे एक स्पेसिफिक पद्धती गव्हर्नमेंट सर्वे करायची. जर गव्हर्नमेंट सर्वे केला तर मला तलाठीकडे अप्लाय करावं लागतं. तलाठी जो काही तिथला जो सर्कल ऑफिसर असेल ते त्या पद्धतीने अर्ज घेतात. तत्काळ असेल तर तत्काळचा अर्ज घेतात. ते आजूबाजूचे जे काही प्लॉट ओनर्स आहेत त्यांना नोटिसा काढतात, त्या दिवशी हजर राहायला सांगतात. हजर राहिल्यावरती ते तुम्हाला तिकडे प्रॉपर तुमची बाउंड्री गाव नकाशाप्रमाणे, कढाईपत्र गाव नकाशा 7/12 जे काही डॉक्युमेंट्स आहेत याप्रमाणे तुमचं जमीन बसवली जाते, कुठे आहे, कशी आहे, सगळं समजवलं जातं. आणि मग जर का त्याच्यामध्ये तुम्हाला जर का हे असेल जर का एन्क्रोचमेंट असेल तर तुम्हाला तसा मॅप काढून दिला जातो. त्याला क प्रत म्हणतात. ही क प्रत ही गव्हर्नमेंट ऑथराइज क प्रत आहे आणि त्या क प्रतीच्या विरुद्ध किंवा त्या क प्रतीच्या बाजूने जाण्याचे जे अधिकार आहेत ते प्रांताकडे, तहसीलदारांकडे दिलेले आहेत. त्यामुळे प्रायव्हेट सर्वेला काहीच अधिकार नाहीये आणि प्रायव्हेट सर्वेच्या बेसिसवरती आपण ऍक्शन घेऊ शकत नाही. आणि आपण ही पण ऍक्शन घेऊ शकत नाही प्री मॅच्युअर की अरे आम्हाला कळलं ही गव्हर्नमेंट हे आलेले आहेत पण हे एन्क्रोचमेंट करणार आहे. तर आपण ऑन द प्रिटेक्स किंवा गव्हर्नमेंट आपल्याला सर्वे ऑफिसर्स किंवा रेव्हेन्यू ऑफिसर्सने आपल्याला सांगितलं म्हणून आपण प्री मॅच्युअर ऍक्शन घेऊ शकत नाही. या संदर्भात आपल्याला ऍक्शन घेण्यासाठी अधिकार फक्त कोर्टाचे आहेत किंवा ह्या केसमध्ये रेव्हेन्यू ऑथॉरिटीजचे आहेत. याच्यामध्ये तलाठी, तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडे हे अधिकार देण्यात आलेले आहेत. पार्टीला आपण काय सांगू शकतो जास्तीत जास्त की तुम्ही योग्य त्या पद्धतीने सर्वे करून घ्या. तलाठी, तहसीलदार, प्रांत यांना अप्रोच व्हा. जर का ह्याच्यामध्ये स्टेट लेवल सर्वे करायचा असेल तर तुम्ही स्टेट लेवल सर्वे करा कारण मोठी लँड पार्सल आहे तुमचे. आणि इफ दे डोंट ऍग्री तुम्ही त्यांना कोर्टामध्ये जायला सांगा. या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर लँड मध्ये जास्ती इन्व्हॉल्व किंवा ऍग्रिकल्चर एनए किंवा कुठल्याही लँड इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. सोसायटी डिस्प्यूट्स हे सध्या आता प्रॉब्लेम येणार आहेत.
जसे आता काही शहर आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त येणार आहे, कारण जास्तीत जास्त वेळा आता सोसायटी रिडेव्हलपमेंट जायला लागलेल्या आहेत. मेट्रो आलेली आहे, मेट्रो आल्यामुळे FSI बदलतो, FSI बदलल्यामुळे साहजिकपणे प्रत्येकाला वाटतं की अरे माझी ही जागा म्हटल्यावरती लँड डिस्प्यूट आले. तिथे आपण हीच पॉलिसी ठेवायची आहे की लँड डिस्प्यूट असेल, योग्य त्या कोर्टाकडनं इंजंक्शन ऑर्डर्स आल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. त्याच्यानंतर मग कोर्ट कमिशनर रिपोर्ट किंवा सिव्हिल कोर्टच्या ऑर्डर प्रमाणे आपण बाउंड्रीज डिसाइड करणार. सिव्हिल प्रोसिजर कोड रूल्स हा रूल 11 या पद्धतीने त्यांना अप्रोच व्हावं लागतं. कोर्ट कमिशनर नेमलं जातं, त्यांना तिथे ते अधिकार दिले जातात की तुम्ही बाउंड्रीज चेक करा, आणि कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या पद्धतीने आपण बाउंड्रीज डिसाइड करणार. बाउंड्रीज डिसाइड म्हणजे आपण करायचा अधिकार नाही. जर का रेव्हेन्यू ऑथॉरिटीजनी सांगितलं की या बाउंड्रीज डिसाइड झालेल्या आहेत, या बाउंड्रीज प्रॉपर आहेत, तर आता मला या बाउंड्रीचं एन्क्रोचमेंट काढण्यासाठी मला तुम्ही प्रोटेक्शन द्या, असं जर लेखी स्वरूपात आलं, परत सांगतो लेखी स्वरूपात आलं, तर आपण त्यांना प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि जर का याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या याच्यावरती जर का काही नेसेसरी स्टेप घेण्यासाठी जर का अप्रोच होत नसेल, म्हणजे जर का अवेलेबल नसेल रेव्हेन्यू ऑथॉरिटीज, तर आपल्याला त्यांच्या सुपिरियर ऑथॉरिटीजकडे लेखी स्वरूपात कळवावं लागतं. आता दुसरा एक प्रॉब्लेम याच्यामध्ये येतो की पर्सन प्रोड्युसर्स अग्रीमेंट फॉर सेल इन रिस्पेक्ट ऑफ ऍग्रीकल्चर लँड. म्हणजे कसं होतं मी तुम्हाला सांगतो, ऍग्रीकल्चर लँड आता बऱ्याच वेळा काय होतं की 7/12 जो मी माझ्या पुढच्या याच्यात पण मेन्शन केलेला आहे, आपल्याला असं वाटतं की 7/12 हा फुल अँड फायनल डॉक्युमेंट आहे, पण सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, बॉम्बे हायकोर्टाचे निर्णय आहेत, 7/12 हा तुमच्या पोझिशनचा विषय आहे. आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट, जसं मी म्हणलं ना, ह्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 25 ऍक्ट मला सांगावे लागतील समजून, जर का हे समजून सांगायला लागले तर. रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 17 प्रमाणे जर का इमूवेबल असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला याच्यावरती 100 रुपयापेक्षा जर का ती इमूवेबल प्रॉपर्टी जास्ती झाली तर रजिस्टर्ड करावी लागते. तर 7/12 वरती वेगळं नाव आहे, पण जर का रजिस्टर्ड अग्रीमेंट किंवा रजिस्टर्ड सील्डेड वेगळा असेल तर त्याच्यामध्ये मालक कोण हे आपण डिसाइड करू शकत नाही. 7/12 इज फॉर पोझेशन टायटल. ओके, तर समजा एक अग्रीमेंट टू सेल तो घेऊन आला, ओके, आणि त्यांना सांगितलं की आता मला हे प्रोटेक्शन पाहिजे, तर परत की नो प्रोटेक्शन शुड बी गिव्हन टू न्यू क्लेमंट, पहिली ओळ आहे. दुसरी, पोलीस शुड नॉट टेक ऍक्शन अगेन्स्ट न्यू क्लेमंट हॅरॅसिंग, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये की बुवा प्रिन्सिपल ओनर बरोबर आपण त्यांना हे नाही करू शकत की नाही तुमचं हे चुकीचं आहे, तुमचं हे बरोबर आहे. आपण काय करू शकतो, अग्रीमेंट टू होल्डरला आपण, अग्रीमेंट टू सेलचा जो माणूस आहे त्याला आपण सांगू शकतो की तुम्ही योग्य त्या कोर्टात जा आणि स्पेसिफिक परफॉर्मन्स करून आणा. म्हणजे काय, तर माझं 60 खत झालंय पण समोरचा मालक मला सेल्डीड करून देत नाहीये, तर हे त्याला आपण नाही जाऊन सांगू शकत की अरे, जसं मी मगाशी म्हणलं की आपण त्याला नाही, आपण हॅरेस नाही करू शकत, आपण त्याला म्हणू नाही शकत की तू अग्रीमेंट टू सेल केलंय ना, अग्रीमेंट टू सेलला तुम्ही जर का हे येतोय त्यांनी अग्रीमेंट टू सेलला तुम्ही काय म्हणताय की अग्रीमेंट टू सेल झाले पण सेल्डीड नाही झाले, पैसे मी सगळे घेतले पण सेल्डीड नाही झाले, तर आपण समोरच्या वेंडरला नाही जाऊन सांगू शकत की नाही तुम्ही अग्रीमेंट टू सेल केलंय ना, तुम्ही सेल्डीड करून द्या, असं नाही करू शकत. आपण जो कोण परचेसर आहे त्याला सांगू शकतो की तुम्ही योग्य त्या कोर्टात जा. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट हा स्पेसिफिक आहे, सेक्शन 12 सेक्शन 5 याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि मग तुम्ही ती स्पेसिफिक परफॉर्मन्स कोर्टाकडनं धरून घ्या. पोझिशन तुम्ही व्हेरीफाय, आपण व्हेरीफाय करू शकतो की कोणाच्या पोझिशन मध्ये आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये जर का सेकंड किंवा थर्ड अग्रीमेंट झालं तर कन्सिडरिंग आधी ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे पुढचे अग्रीमेंट झाले इट अमाउंट्स टू द चीटिंग. परत सेक्शन 420 419 जे काही आपले सेक्शन आहेत त्या पद्धतीने आपण मग डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड घेऊन कुठलं डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालेलं आहे, कुठलं नाही झालंय, त्या पद्धतीने हे आपण करू शकतो. त्यामुळे जर मल्टिपल अग्रीमेंट झालेले असतील तर आपण ते करू शकतो. आता फॉल्स ऑर फेक अग्रीमेंट हे सुद्धा आपल्याकडे येणारे नेहमीचे मॅटर्स आहेत की अग्रीमेंट टू सेल झालंय, मी एखादी प्रॉपर्टी विकली पण मला माझी ती प्रॉपर्टीच नव्हती, मी स्वतःला वेगळ्या पद्धतीने केलं की बाबा माझी प्रॉपर्टी आहे आणि मी विकली, तर आपण काय काय करायला पाहिजे, तर रिसिट्स असतील, पेमेंट्स रिसिट असतील, त्याच्यामध्ये आपल्याला ते घ्यावं लागेल. मी जर का फोर्जरी केली किंवा मी जर का माझी आयडेंटिटी वेगळी दाखवली
सेक्शन जे काय आपल्या आयपीसी आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडचे जे काही सेक्शन्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला ते जे मेन्शन जे त्यांच्या विरुद्ध जे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे त्याच्या विरुद्ध तो गुन्हा दाखवाच लागेल. न्यू क्लेमंट्स जर का त्याच्यामध्ये न्यू क्लेमंट असेल आणि इट अमाउंट टू द चिटिंग आहे, क्रिमिनल ऍक्शन कॅन बी इनिशिएटेड. परत सांगतो, टायटल डिसाइड होणार नाही, पण आपल्याला जर का दिसतच आहे, मागच्याच आठवड्यामध्ये काही एका केसमध्ये झालं होतं की नवरा बायको होते, एकत्र राहत नव्हते, नवऱ्याने मिस रिप्रेझेंट केलं की ही माझी बायको आहे, बाई होती पण ती त्याची बायको नव्हती. त्या केसमध्ये 100% आपण ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि चिटिंगची केस करू शकतो. ओके. where person produces proof of having given advance money, त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर याच्यामध्ये आपण आपल्याकडनं जे काही पेमेंटच्या रिसिट्स आहेत ज्या प्रॉपर आपण व्हेरीफाय करून घेऊ शकतो ते करू शकतो, पण टायटलच्या संदर्भात इंटरफिअर करू शकत नाही. आपण त्यांना सांगावं लागेल आपल्याला की तुम्ही योग्य त्या कोर्टात जा, स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली तुम्ही जा आणि यामध्ये तुम्ही अप्रोच व्हा. या संदर्भामध्ये मी एवढं पण नमूद करू इच्छितो की जसं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की हे याच्यामध्ये आम्ही अधिकार आहे का नाही, मला माहित नाही आपल्याकडे प्रोव्हिजन आहे का नाही, पण ह्या भरपूर ठिकाणी आहे की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, पुणे कॅन्टोन्मेंट, कुठलाही कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, महानगरपालिका आहे, त्यांच्याकडे लिगल ऍडवायझर बोर्ड असतं. जसं मी खडकीचा लिगल ऍडवायझर आहे. एक लिगल ऍडवाइस आपण वकिलांची याच्यामध्ये लेखी स्वरूपात देऊ शकतो की हे माझ्याकडे आलेलं मॅटर आहे, या पद्धतीने मी काय करू शकतो. तर साहजिकपणे एवढ्याच्या काही याच्या एंट्रिकसीज आहेत, याच्या काही कॉम्प्लेक्सिटीज आहेत, ह्या आपण कोर्टात म्हणजे आपण याच्यामध्ये जाण्यात बसलं तर हा आपला सगळा सिव्हिल स्वरूपाचा नेचर आहे आणि सिव्हिल हा क्रिमिनल पेक्षा लेंदी क्लिष्ट होऊन जातो विषय. त्यामुळे लिगल ऍडवाइस घेणं हे कधी पण संयुक्तिक राहील. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय होतो की माझ्याकडे एक म्हणजे माझा एक प्लॉट आहे, शेजारच्याचा एक प्लॉट आहे, माझ्या प्लॉट मध्ये शेजारचे आला माणूस, त्यांनी जवळजवळ 10 फूट माझ्याकडे एन्क्रोचमेंट केलं, त्यांनी माझी भिंत पाडली, भिंत पाडून तो माझ्याकडे आला आणि माझी प्रॉपर्टी कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. मी कोर्टात गेलो, कोर्टामध्ये मी इंजंक्शनचं ऍप्लिकेशन केलं, इंजंक्शनचं ऍप्लिकेशन घेऊन मी स्टे मागितला, तो मेंटेन करावा, मॅरिट वरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डिसिजन घ्यावा. त्यामुळे इंजंक्शन जर का असेल आणि कोर्टाकडे जर का प्रॉपर इंजंक्शनची ऑथॉरिटी असेल, कोर्टाच्या बेलीफ कडनं जर का ती आपल्याला प्रॉपरली सर्व झालं असेल, a person who seeks protection under specific injunction should be given. No protection can be given to a new claimant. पण जो आहे त्याचं पोझिशन इंजंक्शन आपण त्याला देऊ शकतो. आणि जर का त्याच्यामध्ये कोर्टाने स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे स्टेटस को मेंटेन करा किंवा काय, आणि पोलीस ऑथॉरिटीजना जर का स्पेसिफिक इंटरव्हीन करण्यासाठी डायरेक्शन्स दिल्या तर आपण 100% कोर्टाच्या डायरेक्शन्स प्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो. पण कोर्टाच्या जर का डायरेक्शन्स नसतील आणि फक्त इंजंक्शनची ऑर्डर असेल, स्टेटस को असेल किंवा काही त्याच्यामध्ये हे असेल, कोर्टाची ऑर्डर आपल्या बाजूने नसेल किंवा पोलिसांनी याच्यामध्ये दखल द्यावी का नाही, आपण त्याच्यामध्ये इंटरफिअर करू नये. हे आपल्यासाठी योग्य राहील, कारण कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे, त्यामुळे आपण करणं खूप चुकीचं राहील. पर्सन म्हणजे आणि मग त्याच्यानंतर आता जो ज्याच्या बाजूनी ऑर्डर आहे, समजा माझ्या प्लॉट मध्ये जर का कोणी इंटरफिअर करत असेल तर त्यांच्या बाजू हे होत असेल तर मला कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे त्याला प्रोटेक्ट करणं ही पोलिसांची जबाबदारी राहील जर का कोर्टाची ऑर्डर असेल स्पेसिफिक. तर पोलीस शुड ऍक्ट अकॉर्डिंग टू स्पेसिफिक डायरेक्शन्स ऑफ द कोर्ट, कारण कोर्ट टायटल डिसाइड करतं, टायटल आपण डिसाइड करू शकत नाही. पोलीस शुड चेक द जेन्युइननेस ऑफ द ऑर्डर. मी परत सांगतोय की आपण हे खूप चांगल्या ह्यानेच करणार, याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही आणि याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नाही. पण जर का आपल्याला बाउंड्रीज आहेत, हे आहे, तर ते जर का कोर्टाची ऑर्डर आहे ती बेलीफ कडनं आली आणि कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी आली असेल, व्यवस्थित आली असेल, तर आपण त्यावर काम करू शकतो. जेन्युइननेस ऑर्डरचा चेक करणं हे आपल्याला आहे. जर का एखादा माणूस आपल्याकडे स्वतःहून ऑर्डर घेऊन आला आणि म्हणला ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि तुम्ही त्याच्यावर ऍक्ट करा, आपण त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. इफ रेव्हेन्यू ऑथॉरिटीज रिक्वेस्ट किंवा माझ्या याच्यामध्ये माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, प्रांत तहसीलदार यांची ऑर्डर आहे, हे क्वासी ज्युडिशियल आहे. ज्युडिशियल म्हणजे कोर्ट एक्सक्लुझिव्ह, क्वासी ज्युडिशियल म्हणजे जे काही प्रांत कलेक्टर्स वगैरे क्वासी ज्युडिशियल आहेत. तर ह्यांच्या काही ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या आपण एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला परमिशन घेता येते आणि मग त्याचं काय असेल
तर आपण त्यांचं पोझिशन सुद्धा एस्टॅब्लिश करू शकतो. त्याच व्यतिरिक्त जर का एखादा क्रिमिनल ट्रेसपास असेल, एन्क्रोचमेंट असेल, इलिगल कन्स्ट्रक्शन असेल, कुठल्याही स्वरूपाची इलिगॅलिटी जर का असेल तर याच्यामध्ये एविक्ट सुद्धा करण्याचे अधिकार आहेत पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्या अथॉरिटीजना. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असा विषय येतो की पोलीस ऑथॉरिटीज कडे काय होतं की ही लोक दोन पार्टीज आहेत, दोघही जण ग्रीव्हियन्सेस एकमेकाच्या विरुद्ध घेऊन येतात की बाबा माझा यांच्या विरुद्ध, यांचा माझ्या विरुद्ध ग्रीव्हियन्स आहे, किंवा हे आरोप करतात की हे फ्रॉड आहेत, हे आरोप करतात की हे फ्रॉड आहेत. दोन स्वरूप एकाच स्वरूपाचे, बाबा एक म्हणू शकतो हा अभिषेक सासवडकर आहे, एक म्हणू शकतो हा अभिषेक सासवडकर आहे. त्या केसमध्ये दोन्ही पार्टीजनी जर का आपल्याकडे डिस्प्युटेड प्रॉपर्टीचे कागदपत्र घेतले तर आपल्याला ते रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे त्यांना पाठवणं भाग राहील की तुम्ही ह्याचं क्लॅरिफिकेशन रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे घ्या. हा प्रॉब्लेम कुठे येतो हा पण मी आपल्याला सांगतो. बऱ्याच वेळा अभिषेक सासवडकर काय करतात तर एखाद्या 2012 मध्ये एखादं खरेदी आणि 7/12 वरती नाव लावत नाही, आणि अजय सासवडकर जे आहे ते 2016 मध्ये खरेदी करतात आणि इमिडिएटली स्वतःचं नाव त्याच प्रॉपर्टीचं आणि इमिडिएटली स्वतःचा 7/12 करून घेतात. अभिषेक सासवडकर म्हणतात अरे माझा तर आधीचा 7/12 आहे, 2012चा आहे, मग मी मालक झालो. तर आता दोघांकडेही लक्षात घ्या, दोघांकडेही प्रॉपर डॉक्युमेंट आहेत, दोघांकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहेत, दोघांनी प्रॉपर स्टॅम्प भरलेला आहे, दोघांनी प्रॉपर सगळं केलंय, फक्त एकाने आधी केलं, एकाने हे केलं, एका नेग्लिजंट राहिला, एक नेग्लिजंट नाही राहिला. त्यामुळे त्या केसमध्ये आपण त्यांना रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे पाठवायला लागेल. किंवा कोणाचा 7/12 पहिला आहे, कोणाचा खरेदी खत पहिला आहे, कोणाच्या नोटिसा झाल्या होत्या, कोणाच्या नोटिसा झाल्या नव्हत्या, कोणाचे 7/12 प्रॉपर झाले आहेत, कोणाचं नाही, हा आपण मेन्शन करू शकत नाही. त्यांना रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे जावं लागेल. आणि समजा ते रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे जाऊन आले आणि म्हणाले की नाही आम्हाला या रेव्हेन्यू ऑथॉरिटीजचं पटत नाहीये, त्यांना कोर्टामध्ये आपल्याला पाठवण्याशिवाय अत्यंत राहणार नाही. कोणाचं डॉक्युमेंट बरोबर आणि कोणाचं डॉक्युमेंट चुकू शकत नाही. तेव्हापर्यंत लँडचा स्टेटस को मेंटेन करणं. स्टेटस को म्हणजे काय हे पण मी आपल्याला सांगतो. स्टेटस को आणि इंजंक्शन यामध्ये फरक आहे. स्टेटस को म्हणजे आता जी स्थावर मालमत्तेची जी काही परिस्थिती आहे ती तशीच्या तशी मेंटेन करणे म्हणजे स्टेटस को. स्टे इंजंक्शन म्हणजे काय तर मला या प्रॉपर्टीमध्ये आतमध्ये येण्याचे अधिकार आहेत, कोर्टाने मला सांगितलं की या कोर्टाचा निकाल होईपर्यंत तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये आतमध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये एंटर करू शकत नाही, तुमचं जे काम आहे ते तुम्हाला थांबवावं लागेल. दिस विल बी कॉल्ड एज अ स्टे. आता इलिगल ऑक्युपेशन ऑफ गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट लँड और ऍग्रिकल्चर लँड. गव्हर्नमेंट लँड मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बायफर्केशन राहतं. काही रेल्वेच्या लँड्स आहेत, माझ्याकडे आता रेल्वेचे लँड्स आहेत, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या, डिफेन्सच्या लँड्स आहेत. तर ह्या ऑथॉरिटीज, आता ह्याच्यामध्ये कसं होतं मी तुम्हाला सांगतो. काही ऍक्ट हे खूप स्पेसिफिक आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट ऍक्ट 2006 हा स्पेसिफिक ऍक्ट आहे. त्या पद्धतीने त्याच्याकडे जे इथे कलेक्टर आहेत तिकडे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, त्यांना इलिगल कन्स्ट्रक्शन, इलिगल ऑक्युपंट्स यांना काढायचे सेक्शन 247, 354 अशा पद्धतीने सगळे अधिकार दिलेले आहेत. पोलीस ऑथॉरिटीचं फक्त काम राहणार आहे की या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज आहेत इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऍक्ट्स त्यांना त्या पद्धतीने त्यांचा जर लेखी रिक्वेस्ट आली तर पोलीस प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं, जसं मी सुरुवातीला सांगितलेलं लॉ एन्फोर्समेंट हे आपलं काम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही सामाजिक शांतता बिघडणार नाही एवढी आपण काळजी घेऊ शकतो. आता याच्यामध्ये जर कंप्लेंट आली तर काय काम होऊ शकतं तर आपल्याला सर्वे एक्स्ट्रॅक्ट, सर्वे रिपोर्ट लोकल ऑथॉरिटी ह्याच्याकडे पाठवून त्यांना करावे लागतात. ओके, जसं हे इलिगल ऑक्युपन्सी आहे का नाही, महानगरपालिकाचा इलिगल ऑक्युपन्सी आहे का नाही हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ठरवतं. कॅन्टोन्मेंट बोर्डाचं कॅन्टोन्मेंट ऍक्ट 2006 ठरवतं. रेल्वेचं वेगळं आहे, मेट्रोचं वेगळं आहे. त्यामुळे ह्या ऍक्टचा आपण अभ्यास करायला गेला तर कदाचित आपल्याला आपली दैनंदिन कामं करता पण येणार नाही. त्या केसमध्ये आपण हे त्यांच्या ऑथॉरिटीज कडे सोपवून हे करणं जास्त योग्य राहील. आता जर का याच्यामध्ये काही एम्बिग्विटी आढळली, काही हा म्हणतोय की हा माझा सर्वे नंबर 2, आता कसं असं मी तुम्हाला सांगतो, सर्वे नंबर जे असतात ते सिटी सर्वे मध्ये कन्वर्ट असतात. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, गट नंबर, सर्वे नंबर आणि सिटी सर्वे नंबर. तर आज जो सर्वे नंबर 254 आहे, जर का
आपण असं गृहीत धरू की घोरपडी मध्ये सर्वे नंबर 254 हा आहे, तर त्याचा कदाचित सिटी सर्वे नंबर 254 राहणार नाही, त्याचा सिटी सर्वे नंबर हा 11 पण येऊ शकतो, 11, 12, 13. त्यामुळे तिथे प्रॉब्लेम सुरू होतात की अरे सर्वे नंबर 254 माझा होता, आता सिटी सर्वे नंबर 11 वेगळीच नाव लागले. सर्वे नंबर्सना 7-12 मेंटेन होतं, सिटी सर्वेला प्रॉपर्टी कार्ड एक्स्ट्रॅक्ट मेंटेन होतं. प्रॉपर्टी कार्ड एक्स्ट्रॅक्ट ही वेगळी ऑथॉरिटी आहे, 7-12 ही वेगळी ऑथॉरिटी आहे. 7-12 वरती जी नावं आहेत ती कदाचित चुकीच्या पद्धतीने प्रॉपर्टी कार्डवर मेंटेन हे केले जाऊ शकतात आणि यामध्ये फ्रॉड असायचं काहीच कारण नाही. डेटा एंट्री करणारी लोक असतात, ती डेटा एंट्री टेक्निकल एरर हा कोणाच्याही हात होऊ शकतो, किंवा सर्वे नंबर 254 ऐवजी 253चा 7-12 हातात घेतला आणि तो सिटी सर्वे नंबरला वेगळ्या नावाने पेश झाला की हा प्रॉब्लेम झाला. तर गव्हर्नमेंटचे जे काही म्हणजे प्रॉपर्टी कार्ड वेगळं दाखवते, या केसमध्ये आपल्याला रेव्हेन्यू ऑथॉरिटीज कडे, म्हणजे आता हा घोळ रेव्हेन्यू ऑथॉरिटीचा झाला, तर त्यांना जर का रेव्हेन्यू ऑथॉरिटीकडनं प्रॉपर क्लॅरिफिकेशन आपण घेऊ शकतो, आणि जर का नाही झालं तर त्या केसमध्ये परत कोर्टामध्ये त्यांना जावं लागतं. आता जर का आपल्याला लक्षात आलं की हे इलिगल ऑक्युपेशन आहे आणि जर का हे झालं तर त्याला अरेस्ट करून चार्जशीट जे काही क्रिमिनल ट्रेसपासचं जे काही सेक्शन 200 क्रिमिनल ट्रेसपासचं जे काही आहे 447 त्या पद्धतीने आपण त्यांना ट्रेसपासर करून अटक करू शकतो. आणि आपण काय करू शकतो की जर का त्याला काढायचंय, अटक करू शकतो, क्रिमिनल ट्रेसपास प्रूव्ह झाला तर अटक करू शकतो, पण त्याला जर का काढायचंय तर योग्य त्या कोर्टामधनं एविक्शनची ऑर्डर ही त्यांना आणावी लागेल. Police should ensure that no activity takes place on the land, status quo is maintained. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं फरक लँड मध्ये करू शकत नाही, प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये नुकसान करू शकत नाही. आणि जेव्हा कोर्ट स्टेटस कोचं ऑर्डर दिलं जातं, कोर्टाने स्टेटस कोची ऑर्डर दिली जाते, तोपर्यंत तिथले जे काही फिजिकल स्ट्रक्चर्स आहेत हे चेंज करू नये वगैरे असे कोर्टाचे जे ऑर्डर्स असतात, तर त्याच्यामध्ये जर का ते हे झाले आणि कोर्टाचे डायरेक्शन्स असेल की पोलीस अथॉरिटीने इंटरव्ह्यू करायची, तर ते आपण तिकडे जाऊन बांधकाम थांबवू शकतो, कारण कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. सेकंडली, आपल्याला जर का तो स्टेटस को मेंटेन करावा लागतो, सिव्हिल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 170, 145 ते डिसाइड करावं लागतं, आणि स्टेटस को जर व्हायलेट झाला तर आपल्याला त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल ऍक्शन घेता येऊ शकते. आता या संदर्भात पुढचा आपल्याकडे नेहमीचा येणारा डिस्प्यूट आहे, क्रिएटिंग फेक और इम्पर्सनेटेड डॉक्युमेंट अँड गोइंग फॉर द पोझिशन. मी सगळं खोटं तयार केलं, खरेदी खत खोटं तयार केलं, अग्रीमेंट खोटं तयार केलं, 7-12 खोटं तयार केला, आणि मी अप्रोच झालो की हे बघा हे माझं पोझिशन, पण समोरच्या माणसाने त्याला कधीच विकलेलं नसतं. त्या केसमध्ये आपल्याला एक ती केस किंवा क्रिमिनल जर का इम्पर्सनिफिकेशन असेल तर त्याच्याही असेल तर या पद्धतीने आपल्याला नोट करावे लागेल, केस ऑब्टेन करावे लागेल. आणि ह्या केस मध्ये प्रिफरेबली एक्सपर्ट ओपिनियन घेणं कधी पण योग्य. हस्ताक्षर, एक म्हणतोय माझं हस्ताक्षर आहे, एक म्हणतोय माझं हस्ताक्षर नाहीये, त्या केसमध्ये एक्सपर्ट ओपिनियन, हँडरायटिंग एक्सपर्ट्स असतील, लिगल ऍडवायझर्स असतील, ह्यांच्याकडनं ओपिनियन घेणं हे आपल्यासाठी संयुक्तिक राहील, हे आपल्यासाठी योग्य राहील की ज्या पद्धतीने आपण आपल्या योग्य पद्धतीने काम करू शकतो, आणि त्यांच्या ओपिनियन्सच्या बेसवरती आपण एक चार्जशीट किंवा आपल्या ज्या काही क्रिमिनल ऍक्शन्स आहेत, आपल्याला जर का खात्री झाली की फॉर्जरी आहे, ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, फ्रॉड आहे, तर आपण ते करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम नेहमी येतो कोर्टासमोर, तर डिस्प्यूट व्हेन पर्सन प्रोड्यूस अ सेल डीड एक्झिक्युटेड बाय द कोर्ट बेस. हे काय होतं की जसं आता मी सांगितलं की डेट रिकव्हरी फोरम आहे, सिक्युरायझेशन ऍक्ट अंतर्गत काही जर का त्याचं सेल झालं किंवा बँकेच्याकडे दिलेलं हे फोरम आहे, आणि डेट रिकव्हरी ट्रिब्युनलला अधिकार पण दिलेत, सिव्हिल कोर्टाला अधिकार पण दिलेत की एखादी प्रॉपर्टी जर का एखाद्या कर्जदाराने दिली नाही किंवा एखाद्या माणसाने पैसे दिले पण दिली नाही, तर कोर्ट अधिकार आहे कोर्टाला की ते जाऊन कोर्टाच्या प्रॉपर ऑफिसर कडनं ते एक्झिक्यूट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी एक अग्रीमेंट टू सेल केलेला आहे, पण समोरचा माणूस माझ्याकडे सेल डीडला येतच नाहीये आणि तो पैसे घेऊन परागंदा झालेला आहे, तर माझी केस जेन्युइन वाटली तर कोर्ट मला अधिकार देतो आणि कोर्ट मला ती प्रॉपर्टी सेल डीड करून देतो. माझी सेल डीड झाली बुधवारी आणि तोपर्यंत समोरच्या माणसाने अजून एकाला प्रॉपर्टी विकली बुधवारी, तर जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट्स बघावे लागतील.
हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी परत कोर्टात जावं लागेल की बाबा हे कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आणि हे कोर्ट हे करावं लागेल. तोपर्यंत कोर्टाच्या ऑर्डर आणि जे काही सेलडीड जो काही पद्धतीने सेलडीड झालेला आहे, तर ज्याचं फॅक्च्युअल पोझिशन आहे, ज्याचं ऍक्च्युअल पोझिशन फिजिकल पोझिशन आहे, ते फिजिकल पोझिशन हलवू नये आणि कोणीही ते हलवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला ऍज अ ऑथॉरिटी अडवावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला समजा आता म्हणजे हा प्रश्न माझ्यासाठी आला होता की आता जर का एखादा माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की बाबा मी सेलडीड्स केलेले आहेत आणि हे झालेलं आहे, तर मी कुठले कुठले डॉक्युमेंट्स बघावे. मग म्हणजे माझा सातबारा 2 सातबारे तयार झाले, याच्या नावावर 2 सेलडीड्स झाले, 2 अग्रीमेंट झाले आहेत आणि मोस्टली हा ऍग्रीकल्चर लँड मध्ये येणारा मेजर प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगतो. समजा एक गट नंबर आहे, गट नंबर 22 धरा आणि 22 मध्ये मी प्रॉपर्टी माझी अभिषेकाचे सासवडकरी प्रॉपर्टी विकतात. माझ्या सेल डीड वरती चतुस्सीमा वेगळ्या आहेत. गट नंबर 22 हा 300 समजा असं गृहीत धरा 25 एकरचा आहे, मी 1 एकर घेतोय. माझ्या सेल डीड वरती चतुस्सीमा वेगळ्या आहेत आणि तरी मी वेगळ्याच चतुस्सीमा आणि वेगळंच पोझिशन समोरच्या माणसाला दिलं तर हा प्रॉब्लेमचा विषय होतो. चतुस्सीमा आधीच्या सेलडीड प्रमाणे असणं किंवा नाही हा आपण एकदा व्हेरीफाय करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी की आता मला इकडे मला विहिरीकडे जायचा रोड होता किंवा हा मोस्टली हा ग्रामीण विभागामध्ये नेहमी येतो किंवा माझी वहिवाट होती, तर वहिवाटीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा कोर्टाला दिला आहे. तसेच सेक्शन 5 मामलतदार कोर्ट ऍक्ट हा स्पेसिफिक ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये एखादा पाणी असेल ते वरती कोणीतरी बळच अडवलं किंवा येण्या जाण्याचा रोड असेल तो कोणी जर का अडवला तर तहसीलदारांना सेक्शन 5 प्रमाणे अधिकार देण्यात आहे की तुम्ही ते जाऊन सॉल्व्ह करा. आणि एखाद्याने पाणी अडवलं असेल, वाट अडवली असेल, हे झालं असेल तर हे सेक्शन 5 खूप इम्पॉर्टंट आहे. तहसीलदारांना हे जे काय अडवणूक झालेली आहे ती ओपन करण्याचे अधिकार दिलेले आहेत सेक्शन 5 प्रमाणे. त्यामुळे त्यांना ते ओपन करू शकतात. हे करत असताना तहसीलदारांनी जर आपल्याला लेखी हे मागितली, रिक्वेस्ट केली किंवा लेखी आपल्याला ऑर्डर दिली तर आपल्याला तिकडे पोलीस प्रोटेक्शन ओपन करण्यासाठी द्यावं लागेल. त्यामुळे ह्याच्या संदर्भामध्ये जर का त्यांना तहसीलदार, प्रांत, सर्कल या कुठल्याच ऑथॉरिटीचे जर का निर्णय मान्य नसतील आणि हा डिस्प्यूट झाला असेल तर त्यांना कॉम्पिटंट कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण आपण कुठलेही वहिवाट वगैरे ओपन करायला जाऊ शकत नाही आणि आपण कुठल्याही या संदर्भामध्ये ऍक्शन घेऊ शकत नाही. आता याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत तर सातबारा महत्वाचा आहे 100%. पण जसं मगाशी मी म्हणलं की सातबारा इज वन ऑफ द डॉक्युमेंट. कशाचं तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सातबारा म्हणजे काय, इट इज अ प्रिझम्पशन ऑफ पोझेशन फॉर द रजिस्टर्ड डॉक्युमेंट. नो ऍक्शन इज टू बी टेकन विदाउट डायरेक्शन ऑफ द कोर्ट. मला वाटतं या संदर्भात आपल्याला हे खूप आता क्लिअर झालेलं असेल की सिव्हिल मॅटर्स मध्ये जर का आपण जाणार असू वहिवाट वगैरे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जर का कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम आला तर तहसीलदार इज द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. त्यांना सेक्शन 5 प्रमाणे अधिकार दिलेले आहेत की ती वहिवाट आणि जर का ती पसंत असेल तर कोर्टामध्ये जाणे. पण तोपर्यंत आपण कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे पोलीस ऑथॉरिटी ऍक्ट करू शकतात. तर हे थोडक्यात मी मेन्शन केलेलं आहे. मॅडम मी बऱ्यापैकी वेळेत संपवायचा प्रयत्न केलाय, मधलं डिस्टर्बन्स झालं तरी असं केलंय. तर आपण आता काही क्वेश्चन्स असतील तर घेऊ शकतो. नक्कीच सर, धन्यवाद सर. मी चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत. बँकेने एखाद्या मालमत्तेवर तारण दिलेल्या कर्जाच्या अनुषंगाने उचित शासकीय यंत्रणेकडे त्या बाबतीत योग्य प्रकारे नोंद घेतली नसेल तेव्हा त्याच तारण मालमत्तेचा दुसरा व्यवहार झाला, त्याने रीतसर नोंदणी करून ताबा घेऊन व्यवहार केला असेल तर संबंधित मालमत्तेचा ताबा त्या स्थितीत न्याय प्रक्रिया सुरू किंवा निर्णयापर्यंत येईपर्यंत कोणाकडे राहील, या बाबतीत पोलिसांची भूमिका काय अपेक्षित आहे? या केसमध्ये कसं असतं की जेव्हा बँक जी असते त्यांना
मागेदार दिलेले आहेत. समजा 20 लाख 10 लाखाच्या वरती असेल तर सिक्युरायझेशन ऍक्शन आहे, त्यामुळे ते डेट रिकव्हरी ट्रिब्युनलकडे जाऊ शकतात. आणि जर का नाही तर कमी असेल तर सिव्हिल कोर्टाकडे जाऊ शकतात. आणि मग सिव्हिल कोर्टामध्ये ते जो काही निर्णय होईल, बँकेला जर का बँकेचं प्रॉपर कर्ज वितरण झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नसेल तर जो काही कोर्टाचा निर्णय येईल त्याचं फायनल पोझिशन राहील. त्यामुळे त्याच्या आधी किंवा नंतर कोणी सेल डीड केलंय किंवा कोणाची पोझिशन आहे इट इज इमटेरियल. जर का कोर्टाचा निर्णय ह्या एका व्यक्तीच्या बाजूने झाला तर त्याचाच निर्णय. आपण जास्तीत जास्त पोलीस ऑथॉरिटी म्हणून काय करू शकतो तर कोर्टाचा निर्णय जो होईल तो इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या बँक ऑथॉरिटीज आहेत किंवा ज्या काही ऑथॉरिटीज आहेत, जसं मी म्हणलं सेक्शन 14 प्रमाणे ज्या काही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने ज्या काही त्यांना बँक ऑथॉरिटीजना पॉवर दिलेल्या आहेत किंवा कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1956 प्रमाणे 156 प्रमाणे काही स्पेशल ऑफिसर्स आहेत. म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी, महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट पण कॉपरेटिव्ह बँकांना लागू होतो. सेक्शन 112 काही यांचे जे काही सेक्शन्स आहेत त्यांना स्पेशल ऑफिसर्सना परमिशन दिलेली आहे आणि त्यांना ऍज अ पब्लिक ऑफिसर म्हणून त्यांना, त्यामुळे त्यांनी दिलेलं पोझिशन लागू राहतं. आपण त्यांना जास्तीत जास्त पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतो की कुठल्याही स्वरूपाची शांतता भंग न होण्यासाठी. त्यामुळे हे अधिकार हे कोर्टाने जे निर्णय देतील ते कोर्ट जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही स्वरूपाचा त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करू शकत. सो एखाद्या वकिलांनी सर्च रिपोर्ट व्यवस्थित चेक करून दिला नाही किंवा मुद्दामपणे चुकीचा दिला व त्यानंतर काही फ्रॉड झाला तर त्या वकिलासह आरोपी करता येईल का गुन्ह्यात? नाही, त्याच्यामागचं असं कारण आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ओपिनियन, आता त्यांनी असं ट्रीट केलंय की वकील हे ओपिनियन देत आहे. ओके, आता वकिलांनी हा पूर्ण निर्णय म्हणजे वकिलांनी हा चुकीचा दिला रिपोर्ट हे प्रूव्ह करणं खूप अवघड आहे. त्याच्या मागचे 2-3 कारणं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जो सर्च घेतला जातो वकिलाकडनं, फिजिकल सर्च, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक आपल्याला उदाहरण देतो की पुण्यामध्ये 28 सब रजिस्ट्रार ऑफिसेस आहेत. कराडीचं डॉक्युमेंट कोथरूडला होऊ शकतं, कोथरूडचं डॉक्युमेंट पाषाणला होऊ शकतं, पाषाणचं डॉक्युमेंट बिबवेवाडीला होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण काहीच कुठलं डॉक्युमेंट पर्टिक्युलर जागेवर करू शकतो असं आपण नाही लिहू शकत. आता याच्यामध्ये बँक जेव्हा चार्ज चढवते, आता काही नॅशनलाइज बँक चार्ज चढवतात पण जे प्रायव्हेट बँक ज्या चार्ज चढवतात त्या चार्ज कदाचित नोंदवत पण नाही. त्यामुळे बँकेचा चार्ज आहे हा ऑनलाईन पण दिसत नाही. आणि ऑनलाईन डेटा एंट्री मध्ये फिजिकल मध्ये तर फिजिकल 28 सब रजिस्ट्रार ऑफिसेस त्याच्या आधी त्याच्यानंतर 2 म्हणजे आपले जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट्स आहेत त्याची जर का डेटा एंट्री झालीच नाही तर वकील काहीच करू शकत नाही. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की हे ओपिनियन आहे. मी जसं म्हटलं याच्यामध्ये केवायसी आहे, सिबिल आहे, व्हिजिट रिपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी राहतो. त्यामुळे वकिलांना याच्यामध्ये पार्टी करता येणार नाही, वकिलांच्या वरती कुठली ऍक्शन घेता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अॅक्युजने फ्रॉड करून जर अमाऊंट त्याच्या लोन अमाऊंटला भरले असेल तर अमाऊंट रिकव्हरी करता येईल का? प्रोसिजर काय आहे? म्हणजे मला प्रश्न नाही कळला, सॉरी. अॅक्युजने फ्रॉड करून जर अमाऊंट त्याच्या लोन अकाउंटला भरला असेल तर अमाऊंट रिकव्हरी करता येईल का? प्रोसिजर काय आहे? 100% बँकांना अधिकार आहेत. जर कर्ज वितरण प्रॉपर झालेलं आहे, मी परत सांगतो, बँकांची पद्धत आपल्याकडे भारतीय बँकांची पद्धत कर्जदार आणि या व्यतिरिक्त 2 साक्षीदार जामीनदार 2-3 जामीनदार ही घेण्याची पद्धत आहे. आणि यांची लायबिलिटी भारतीय कायद्याने जॉईंट अँड सेव्हरल, सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे स्पेसिफिक निर्णय आहेत की लायबिलिटी ही जॉईंट अँड सेव्हरल ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणाही एका व्यक्तीकडनं ते कर्ज वसूल करायचे अधिकार बँकांना दिलेले आहेत. प्रोबेटची मूळ प्रत नसताना केवळ झेरॉक्स प्रतीच्या आधारे एखाद्या तलाठी कार्यालयात गैरमार्गाने 7/12 उतार्यावर आपले नाव नोंद करून घेतल्यास त्याला कशा प्रकारे कायदेशीर चॅलेंज केले जाऊ शकते? प्रोबेटची जर का प्रॉपर कसं असतं, प्रोबेटची जी म्हणजे आता प्रोबेट कधी मिळतं, तर आता फ्रँकली स्पीकिंग हा प्रश्न ना थोडासा कायदेशीर दृष्ट्या पण क्लिष्ट आहे. का सांगतो तुम्हाला, कारण प्रोबेट आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोबेट हे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. 4 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कलकत्ता. पण तरी सुद्धा बऱ्याच वेळा पुण्यामध्ये प्रोबेट हे घेतलं जातं. प्रोबेट कशासाठी घेतलं जातं, तर एखादा माणूस हा याने मृत्यूपत्र करून
नोंदीपत्र करून ठेवल्यानंतर ते प्रॉपर आहे का नाही त्यासाठी कोर्टातनं घेतलं जातं. कोर्टातनं जेव्हा प्रोबेट केलं जातं तेव्हा समोरच्या पार्टीला नोटिसा दिल्या जातात, मॅटर चालवलं जातं. प्रोबेट जेव्हा हे घेतलं जातं त्यावेळेस कोर्टाचा जो निर्णय आहे त्याची सर्टिफाईड कॉपी ही कोर्टाच्या सही शिक्क्यांनी असायला पाहिजे. प्रोबेटची प्रत काही टेलिफ आपल्याला पाठवणार नाही. तर प्रोबेटची प्रत ही आपल्याला पार्टीच आणून देणार आहे, पण त्याचे प्रॉपर कोर्टाचे सही शिक्के आहेत ना ते बघायचे आहे. आणि मग त्या सही शिक्क्यांनी झालेली असेल तर स्वाभाविकपणे ती नोंद बरोबर आहे. पण जर का प्रोबेटची जर का त्यांनी चुकीच्या पद्धतीने आणि फॉर्जरी केली असेल, म्हणजे चुकी हे केलं असेल, त्याच्यामध्ये स्वतःच तयार केलंय प्रोबेट, ते कोर्टाचा काही संबंध नाहीये, तर स्वाभाविकपणे आपल्याला क्रिमिनल ऍक्शन घ्यायला लागेल. In multiple funding cases, browser took multiple bank loan from various bank on some property. Bank complete job, person and property verification in unproper way. After this, bank distribute loan. In this situation, can we took bankers and accused, or how we book bankers as accused? याच्यामध्ये मी मगाशी जसं म्हणल्या पद्धतीने की हे सगळे वेगवेगळे विषय म्हणजे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. केवायसी आहे, सिबिल आहे. मला दिसतंय की यांनी म्हणजे मला सिबिल रेकॉर्ड वरती क्लिअर दिसतंय की यांनी कर्ज घेतलेलं आहे. मला सिबिल रेकॉर्ड वरती क्लिअर दिसतंय की हा कर्ज म्हणजे काय असतं, म्हणजे बँकेत गेलो आणि बँकेत मी म्हणलं मला 1 कोटीचं कर्ज द्या, तर मला नाही मिळत का? माझी तेवढी माझे इन्कम टॅक्स रिटर्न्स तेवढे व्यवस्थित आहेत का, ते पण महत्वाचं आहे. हे नुसती माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 10 कोटी म्हणून नाही चालत, ते इन्कम टॅक्स रिटर्न्स पण महत्वाचे आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट्स पण म्हणून मी जे डॉक्युमेंट्स मेन्शन केले ना ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. की जर का आपण ते प्रॉपरली आपल्याकडे पाहिलं आणि आपल्याला लक्षात आलं की अरे नाही हे म्हणजे आता काही काही केसेस मध्ये येतं ना आमच्याकडे की बुवा एक एक कर्जदार, एक एक जामीनदार हा 20-30 गॅरंटर कर्जाला गॅरंटर राहिलेला असतो. तो स्वाभाविकपणे याच्यामध्ये बँकेचा कारण सिबिल वरती दिसणार आहे की हा 40 कर्जांना गॅरंटर आहे. तर एक माणूस कर्जदाराच्या सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न्स घेतले जातात आणि जामीनदाराचे पण इन्कम टॅक्स रिटर्न्स घेतले जातात. कारण कर्जदारांनी नाही फेडलं तर जामीनदाराकडनं आपण वसूल करणार आहोत. म्हणल्यावर स्वाभाविकपणे एक जामीनदार हा वेगवेगळ्या यांना जामीन राहू शकत नाही. त्यामुळे त्या केसमध्ये बँकांचे जे काही ऑफिसर आहेत जे लोन वितरण करण्याचे बँकांच्या सुद्धा ह्याच्यामध्ये ना प्रॉपर हायरार्की असते. कोण क्लर्क आहे, कोण पासिंग ऑफिसर आहे, कोण एजीएम आहे, कोण जीएम आहे, कोण ब्रांच मॅनेजर आणि कोण असिस्टंट मॅनेजर. तर ज्याच्याकडे अखत्यारीत हा निर्णय येतो डिसिजन मेकर असेल त्यांना याच्यामध्ये पार्टी करता येऊ शकते. टायटल क्लिअरन्स रिपोर्ट अपूर्ण माहितीच्या आधारे स्पष्टपणे दिलेला नसेल तर संबंधित रिपोर्ट देणारे यांना सदर प्रकरणी झाले गैरव्यवहारात जबाबदार धरता येईल का? नाही. टायटल सर्च रिपोर्ट मी मगाशी सांगितलं, आता एक सांगतो, हे ओपिनियन आहे. कर्ज देताना हा जसा म्हणजे कृष्णाने जो पर्वत उचलला होता करंगळीवरती, तर ती करंगळी म्हणजे बँकांचे हे जे प्री विजिट रिपोर्ट, पोस्ट विजिट, केवायसी आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या रिपोर्ट्स आहेत. हा ओपिनियन म्हणजे बाकीच्यांनी लावलेली काठी की वकील, व्हॅल्युअर हे काही बँकेचे सँक्शनिंग अथॉरिटी नाहीये. एखादा आम्ही रिपोर्ट दिला आणि तो प्रॉपर जरी असेल, प्रॉपर्टीचं टायटल जरी असेल तरी त्याला देण्याचे अधिकार किंवा त्याचं रिजेक्ट करण्याचे अधिकारच असतात. त्यामुळे बँक हे वकिलांचे रिपोर्ट किंवा व्हॅल्युअरचे रिपोर्ट हे फक्त बँकांना सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणून मेन डॉक्युमेंट्स म्हणून हे ट्रीट करता येणार नाही, अशा स्वरूपाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. थोडक्यात काही कालावधी नोंदी पडताळणीसाठी उपलब्ध झाले नाहीत तर उपलब्ध झाले अभिलेखाच्या आधारे अपूर्ण माहितीच्या आधारावर टायटल क्लिअरन्स रिपोर्ट देतात. त्या अपूर्ण रिपोर्टच्या आधारे झालेल्या व्यवहारात तक्रार दाखल केल्यानंतर सदर व्यवहार करताना झालेल्या गैरप्रकाराबाबतीत जबाबदारी कोणाची? संबंधित रिपोर्ट देणारे वकील, विक्री व्यवसाय केला तो, खरेदी केली तो, सदर व्यवहारातील साक्षीदार? नाही, ज्यांनी विक्री केली तोच याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये आहे, कारण त्याचं फ्रॉड्युलंट इंटेन्शन. म्हणजे मला वाटतं या वकिलांच्या संदर्भात बऱ्याचशा ग्रीव्हन्सेस दिसतात मला या आता प्रश्नांवर असं वाटायला लागलं की
बरेच टायटल रिपोर्टचे विषय दिसत आहेत, पण टायटल रिपोर्टच्या विषयामध्ये मी आपल्याला एकदा अतिशय क्लिअर करतो की टायटल रिपोर्ट देत असताना वकील आम्ही जेव्हा टायटल रिपोर्ट देतो त्यावेळी स्पेसिफिकली मेन्शन करतो की आहे त्या कागदपत्रानुसार आणि अवेलेबल रेकॉर्ड नुसार आम्ही हा रिपोर्ट देत आहोत. या व्यतिरिक्त कुठलाच वकील सर एकाची प्लॉटची रजिस्ट्री नवऱ्याने व नंतर बायकोनी करून दिली, परंतु दुसऱ्याला रजिस्ट्री मालकाने 7/12 नोंदणी केली, तर सदरचे प्लॉट कोणाला मिळेल? त्याच्यामध्ये काय आहे की समजा नवऱ्याने केली आणि बायकोने वेगळी केली तर तसं नाही होणार, जो ओनर आहे त्याचाच राहणार. फॉर एक्झाम्पल म्हणजे नवरा वेगळा करतो आणि बायको वेगळी करते असं होणार नाही, कारण जो 7/12 ज्याच्या नावाने आहे तोच आणि ज्याचं खरेदी खत आहे तोच हा व्यवहार करू शकतो. त्यामुळे जो खरेदी खत डॉक्युमेंट आहे आणि 7/12 आहे ते हे व्यवहार करू शकतात. नाशिक ग्रामीण येथील हद्दीतील काही इसमांनी न्यायालयात वकिलांच्या मदतीने खोटा दावा दिवाणी दावा दाखल केले. माझा आवाज येतोय का आपल्याला? हॅलो, माझा आवाज येतोय? अच्छा, माझा आवाज येतोय, ठीक आहे. तर येस मला बऱ्याच जण उत्तर येतोय. तर मॅडमचा कदाचित फ्रीज झालेला आहे, तर मी आता जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे ओके, तर त्याच्यानुसार मी थोडंसं घेतो. नाशिक ग्रामीण येथील हद्दीतील काही इस्मांनी न्यायालयात वकिलांच्या मदतीने व खोटा दावा दिवाणी दावा दाखल केलेला आहे. त्यांचे प्रतिवादी आहेत त्यांच्या सुमारे 2.25 वर्षापासून कोर्टाची नोटीस सूचना सुद्धा प्राप्त झालेली नाही, परंतु पोलिसांनाही न्यायालयाची खोटी बाब लेखी स्वरूपात खोटेपणाबद्दल माहिती देऊनही खोटा दावा दाखल करणारे इसम वकील मदत करून रोख पैशाची मागणी चालू असणे त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. पुढे काय करावे? जर का एखादा दावा दिवाणी न्यायालयामध्ये नसेल तर आपण ह्या संदर्भातली कुठलीही म्हणजे तो दावा खोटा, आता आपण म्हणताय की खोटा दावा, पण तो दावा खोटा कुठल्या बेसिस वरती किंवा काय आपण कुठल्या अनुषंगाने खोटा म्हणताय हे मला आपण जर इंडिव्हिज्युअल फोन केलं तर मी त्या संदर्भात बोलू शकेन. तर खोटा दावा म्हणजे काय? तर खोटा दावा किंवा खरा दावा हा डिसाइड करण्याचा अधिकार हा कोर्टाकडे आहे. आणि जर का एखादा दावा खोटा आहे किंवा याच्यामध्ये जर का एखादी मुद्दामून त्रास देण्यासाठी करण्यात आलेला आहे तर कोर्टाकडे आपण या नक्कीच याची बाजू मांडू शकता आणि याच्यामध्ये आपण हे करू शकता. येस मॅडम, मी तो प्रश्न घेतला जो आपण मला वाटतं फ्रीज झाला होता तो प्रश्न मी घेतला. येस सर, वेळेअभावी कारण प्रश्न चॅटबॉक्स मध्ये भरपूर आहेत, वेळेअभावी आपण हे प्रश्न आपल्याला घेता येणार नाही. मी सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना विनंती करते की सरांनी आपला स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा, जेणेकरून तुमचे काही जे प्रश्न असतील तर सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि आज चॅटबॉक्स मध्ये असे पण काही प्रश्न आहेत की हा वेबिनार त्यांना परत बघायचा आहे, तर मी प्रत्येकाला परत एकदा सांगते की जे डायरेक्टची लिंक मी तुम्हाला 5 मिनिटं अगोदरची सेंड केलेली आहे त्यावर तुम्ही हे वेबिनार आजचं परत बघू असणार आहे. तर ज्यांचं वेळेअभावी किंवा काही कामकाजामुळे हे वेबिनार त्यांना बघता आले नाही तर तुम्ही ते बघू शकता. तर सर नक्कीच हा विषय अत्यंत क्लिष्ट आहे. आजचं वेबिनार ह्या विषयावर झालेलं आहे तरी सुद्धा भरपूर प्रश्न आहेत सर. हे प्रश्न त्यावेळेस जेव्हा वर्किंग असताना आपल्याला नक्कीच ते उद्भवणार आहे. तर आमचे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन, आमचा नंबर आपण दिलेला आहे. मी सुद्धा वेबिनार ग्रुपमध्ये आपला नंबर शेअर करते, पीपीटी सुद्धा आपली शेअर करते आणि त्यांना कामकाज करत असताना त्यांना जेव्हा केव्हा हे प्रश्न उद्भवतील ते आपल्याला मार्गदर्शन नक्कीच घेतील सर. तर CPR पुणे आणि MPA नाशिक ह्या कडून मी आपण आपला अमूल्य वेळ दिला. आपण फार बिझी असता, कारण मी ज्या रीतीने जो बायोडाटा वाचलेला आहे त्यामध्ये आपण
सतत बिझी असतात, त्याच्यामुळे आपण एक वेळ काढलेला आहे ना, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे सुद्धा मी आजच्या वेबिनारमध्ये उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद मानते आणि वरिष्ठांच्या आदेशाने आजचा वेबिनार इथे संपलेला आहे असे जाहीर करते. धन्यवाद सर. उत्तर मला इतकं ते मोबाईल वगैरे